नमस्कार. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आली आहे सुंदर आणि सोपी रांगोळी. तर हळदी कुंकासाठी ही रांगोळी आहे. पतंग काढलेले आहेत बघा. आपण जो रांगोळीचा साचा असतो ना, तो वापरून मी त्या पतंगाचा आकार काढलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने. सुरुवातीला 2 पतंग मी काढून घेतले, नाहीतर मग व्हिडिओ खूप मोठा होतो. तर बघा, 3 पतंग काढलेले आहेत आणि तीनही याच्यामध्ये आपले शुभ रंग असतात ना, ते भरलेले आहेत. हिरवा, लाल आणि पिवळा. तर मकर संक्रांत आहे आणि हळदी-कुंकू आणि मकर संक्रांत आणि पतंग हे एक कॉम्बिनेशन असतं. तर त्यासाठी पतंग काढलेले आहेत. आता या रांगोळीमध्ये आपण हळदी-कुंकाची करंडी पण एकदम मी सोप्या पद्धतीने काढून दाखवली आहे बघा. तुम्हाला काढता येत नसेल तर अगदी 2 वाट्या घ्यायच्या आहेत. त्या वाट्यांचा आकार काढून जसा अर्धगोल असतो त्याप्रमाणे काढून घ्यायचा आहे आणि त्याला करंड्यांचा आकार मी दिलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने काढलेली आहे. आता यामध्ये कोणतेही रंग आपण भरले तरी पण छान दिसतात आणि फ्री हँड रांगोळी आहे. कोणतेही आकार काढले, थोडंसं वळण आपल्या हाताला असलं की छान दिसतात. आणि जी आपली चिमूट आहे रांगोळीची, ती जरा घट्ट पकडली की व्यवस्थित रंग पडतात. इकडे तिकडे जाण्याची शक्यता कमी होते. आता मध्ये जे करंड्यांमध्ये पण फुलं काढून घेतले, त्यामुळे आणखी एक छान सुंदर लूक आलेला आहे बघा. व्यवस्थित कलर भरले की छान दिसते. आता कसं डार्क आणि लाईट रांगोळीमध्ये एक लक्षात ठेवायचं आहे. डार्क कलर भरला की त्याच्या बाजूला थोडासा लाईट भरला की त्यामुळे कसं रांगोळीला एक उठाव येत असतो आणि रांगोळी सुंदर दिसते. ते वरती जी दांडी आहे तो मोराचा आकार मी काढलेला आहे बघा. छान दिसते. अगदी पटकन होणारी रांगोळी आहे. दोन्ही हळदी कुंकाचे जे आपले सौभाग्याचं प्रतीक आहे ते करंडे मी काढलेले आहेत यामध्ये. खूप छान आहे रांगोळी आणि अगदी झटपट होणारी आहे. आता जी रिकामी जागा राहिली आहे तिथे मी फुलं काढून घेतलेली आहेत दोन्ही बाजूने. तर फुलं काढण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे बघा. बांगडी ठेवून त्यामध्ये डॉट काढून तर त्याने मी फुलं काढलेली आहेत बांगडीच्या साहाय्याने. एकदम सोप्या पद्धतीने फुलं काढलेली आहेत. 4 डॉट देऊन घेतले. त्यानंतर मग थोडंसं चपटा आकार देऊन घ्यायचा आहे चमच्याच्या साहाय्याने आणि काडीच्या साहाय्याने थोडा फुलाचा आकार दिला की झालं. छान दिसतात आणि अगदी झटपट होतात. तर व्हाईट आणि ऑरेंज कलरची मी 2 फुलं काढलेली आहेत. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लूक आला आहे बघा. अगदी छान रांगोळी आहे. तुम्हाला माझ्या रांगोळी आवडत असली नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा माझं चॅनल. धन्यवाद.